नेमकं काव्याला लिहिलेलं पत्र नंदिनीने वाचल्यामुळे खूप मोठा गैरसमज झाला आहे. मनोमन नंदिनी जीवाला डिवोर्स द्यायचं पक्क करते. त्यानंतर ते पत्र तसंच बेडवरती ठेवते. तिने जे कपडे कपाटात ठेवायला आणलेले असतात ते कपडे कपाटात ठेवते आणि निघून जाते. तोचपर्यंत जीवा अनिशाला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो तिला भेटण्यासाठी रिक्वेस्ट करतो. तेव्हा अनिशा वैतागून विचारते की तुला मला का भेटायचं आहे. जीवा तिला सांगतो की अगं ऐक ना अनिशा, तू फक्त थोड्या वेळासाठी मला भेट, कारण माझं जे महत्त्वाचं काम आहे ना ते तुझ्या थ्रूच होऊ शकतं. तेव्हा अनिशा परत वैतागून विचारते की हे बघ जीवा, तुमची लाईफ जशी कॉम्प्लिकेटेड आहे ना तसं कॉम्प्लिकेटेड काहीतरी बोलू नकोस. आधी काय काम आहे महत्त्वाचं ते सांग. तेव्हा जीवा म्हणतो की हे बघ, माझी मनस्थिती मला ठाऊक आहे. माझ्या मनात आता काय चाललंय त्यामुळे मला किती त्रास होतोय हे तुला नाही कळणार आहे अनिशा. तू फक्त मला थोड्या वेळासाठी भेट, इथे गेटपाशी आली की तुम्हाला मेसेज कर, असं सांगून जीवा फोन ठेवून देतो. जीवा विचार करतोय की कॉम्प्लिकेटेड झालेलं आयुष्य आता तरी ट्रॅकवर येईल, परंतु त्याच्याच या पत्राने आता खूप मोठं गोंधळ निर्माण झालाय. उलट त्यांचं आयुष्य आणखीनच कॉम्प्लिकेटेड होऊन बसलंय. इकडे काव्य जेव्हा अभ्यास करत असते तेव्हा डोअरबेल वाजते. दरवाजा उघडता क्षणी काव्याच्या पायाखालची जमीन हादरते. धक्क्याने तिच्या हातातलं पुस्तक खालती पडतं, कारण समोर उभे असतात तिचे मामा मामी. आणि काव्याला लग्नात जो काही तमाशा झाला ते सगळं आठवत असतं, की काव्याला ते लग्न करायचं नव्हतं तरीसुद्धा तिला कसं प्रेशराईज केलं गेलं. तिच्यापुढे फक्त 2च पर्याय शिल्लक ठेवले, एक तर लग्न कर नाहीतर मग मर. एवढंच नाही तर काव्याच्या घरच्याच्या तोंडाला काळं फासण्याची सुद्धा वेळ त्यांनी आणली होती. मामानी याच प्रकारे काव्यासमोर हात जोडले होते. आत्ता मामानी ते पुस्तक उचलून हातात धरलेलं असतं. तेव्हा काव्या फक्त त्यांच्याकडे बघतच असते आणि जुन्या घडलेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात. इतक्यातच धनंजय, शारदा येतात. ते विचारतात कोण आले. जेव्हा ते मामा मामींना समोर बघतात तेव्हा त्यांना धक्काच बसतो. शारदा त्यांना विचारते की तुम्ही इथे. तेव्हा मामा सांगतात की हो, यावंच लागलं, कारण गोष्टच तशी आहे. मामांनी काही गोष्टी उलगडलेल्या नसतातच, तोचपर्यंत यांच्या मनात नको ते प्रश्न यायला लागतात. धनंजय जेव्हा धक्क्याने विचारतो की गोष्टच तशी आहे म्हणजे, तेव्हा मामा म्हणतात की आता सगळे इथेच विचारणार आहात का. तेव्हा शारदा धनंजय दोघांच्या लक्षात येतं की ते अजूनही दारातच थांबलेत. तेव्हा ते त्यांना आत बोलावून घेतात. मात्र काव्या जबरदस्त हादरलेली असते. पार्थ जेव्हा क्लायंटसोबत फोनवरती बोलत असतो तेव्हाच नेमका जीवा तिथे येतो, कारण अनिशाने जीवाला ती तिथे पोहोचण्याचा मेसेज केलेला असतो. पार्थच्या हातात ते पुस्तक असतंच. जीवा विचार करतो की जर का दादाने स्वतः पुस्तक नेऊन दिलं तर मग मात्र ही चिठ्ठी मला पोहोचवणं खूप अवघड जाईल, कारण माझ्याकडे फक्त एकच मार्ग उरलाय काव्यापर्यंत ही चिठ्ठी पोहोचवण्याचा. आणि ही चिठ्ठी जरी मी लपवून पोहोचवली आणि अचानक दादाने पाहिलं तर उगाच गोष्टी वाढून बसतील. पार्थ क्लायंटशी बोलत असताना अचानक अनिशाचा कॉल येतो. तो कॉल होल्ड करून अनिशाचा कॉल रिसीव करतो. तेव्हा अनिशा गेटपाशी आल्याचं त्याला समजतं. इतक्यात जीवा येतो. जीवा पार्थला विचारतो की दादा कुठे चाललायस. अनिशाला पुस्तक द्यायला चाललायस का. अरे मग तू तुझं काम कंटिन्यू कर ना, मी देऊन देतो. तेव्हा पार्थ जीवाचे आभारच मानतो. जीवाच्या हाती पुस्तक सोपवल्यानंतर जीवा पटकन पार्थची नजर चुकावत त्या पुस्तकामध्ये चिठ्ठी लपवतो. जीवा पुस्तक घेऊन बाहेर जात असताना नंदिनीची नेमकी त्याच्यावर नजर पडते आणि नंदिनीचा त्रास आणखीनच वाढतो, कारण जीवा कसल्या तरी विचारात आहे हे तिच्या लक्षात येतं. तो थोडासा अस्वस्थ आहे हेही तिला कळून चुकतं. मनोमन विचार करत असते तेव्हा तिला मंदिरात भेटलेली तिची मैत्रीण आठवते की नात्यात राहून ना त्यांना सुख मिळत होतं ना मला, म्हणून ते नातं ताणण्यापेक्षा ना सोडून दिलेलंच बरं असतं. सैल तर सैल, निदान गोष्टी तुटत तर नाहीत. तिचं बोलणं आठवल्यानंतर नंदिनीला तिचं म्हणणंही पटतं, कारण नंदिनीसाठी स्वतःच्या सुखापेक्षा जीवाचं सुख जास्त महत्त्वाचं असतं. जीवा अनिशाला सांगतो की हे लेटर घे आणि ते काव्यापर्यंत पोहोचव. तेव्हा अनिशा जीवाची चांगलीच खरडपट्टी काढते. ती त्याला जाब विचारते, काय चाललंय रे तुम्हा दोघांचं. तू मॅड तर आहेसच, परंतु ती काव्या तुझ्यापेक्षा जास्त मॅड आहे. तू स्वतः मूव ऑन तर होत नाहीये आणि तू काव्याला सुद्धा मूव ऑन होऊ देत नाहीये. अरे सोडून का देत नाहीयेस तिला. जगू दे ना तिचं आयुष्य तिला. आधीच जीवा खूप रागात असतो. तेव्हा तो निशावरती खेकसतो की तुला सांगितलं तेवढं काम कर ना गुपचूप. तेव्हा अनिशा म्हणते की नीट बोलायचा माझ्याशी.
मी काय तुझी हेल्पर वगैरे नाही आहे आणि तुझं लेटर पाठवणारं कबूतरसुद्धा बनणार नाही आहे. एवढंच जर तुला वाटतं ना तर स्वतःचं स्वतः नेऊन दे ना मग. अनिशा बोलतच सुटते. जीवाचं काही ऐकूनच घेत नाही. जीवा परत वैतागून तिच्यावरती खेकसतो. तू कोणतंही आर्ग्युमेंट न करता हे काम करू शकत नाही आहेस का? जीवा जे काही सांगतोय ते ऐकून घेण्याऐवजी अनिशा त्याच्याशी वादच घालते. अनिशा म्हणते की एवढंच वाटतं ना तुला, मग तुझं तुझं नेऊन दे ते लेटर. खूप जास्त माज दाखवतोयस ना मला. आता तुझं तुझं काम तू कर, जा खड्ड्यात, असं म्हणून ती निघून जाणार. जीवा परत तिला विनवण्या करतो. अनिशाला समजावण्याचा प्रयत्नसुद्धा करतो की हे लेटर काव्यापर्यंत पोहोचवणं माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. अनिशा विचारते की हो, नेमकं काय आहे रे या लेटरमध्ये? अरे ती काव्या सतत तुझ्या मागे मागे करायची, तेव्हा तर तू ॲटिट्यूड दाखवलात तिला, आणि आत्ता तिच्यासाठी लव्ह लेटर वगैरे लिहितोयस का? परत अनिशा विचारते की नेमकं काय आहे या लेटरमध्ये. तेव्हा जीवा वैतागून अनिशाला सांगून टाकतो की हे लेटर मूव ऑन होण्यासाठीचंच आहे. जीवाच्या बोलण्याने अनिशाची बोलतीच बंद होते. हे लेटर मूव ऑन होण्यासाठीचंच आहे, ते तिच्यासाठी आहे आणि मला काव्याला काही झुलवत वगैरे ठेवायचं नाही आहे. ज्या वेळेस पार्थ दादाशी तिचं लग्न झालं होतं ना, तेव्हाच मी तिला म्हणालो होतो की मोड हे लग्न, काढ हे मंगळसूत्र. तेव्हा तर तिने माझं नाही ऐकलं आणि आत्ता ती माझ्या मागे लागली आहे, जे की मला आत्ता मान्य नाही आहे. मला तिच्या घरच्यांना, माझ्या घरच्यांना, नंदिनीला अजिबात दुखवायचं नाही आहे. तेव्हा अनिशा धक्क्याने विचारते की काय सांगतोयस जीवा? तेव्हा जीवा म्हणतो की हो, त्यामुळे मला मनात जे काही वाटेल मूव्ह ऑन होण्यासाठी मी ते सगळं या लेटरमध्ये लिहिलं आहे. अंगावरती घातलेला शर्ट काढून फेकून द्यावा, तसं नातं नाही ना फेकून देता येत. आमच्या नात्याचा रंग आमच्या मनावरती इतका चढलाय ना की कितीदा जरी धुतला तरी तो पुसला जात नाही आहे. म्हणूनच तर मला जे वाटेल ते सगळं या लेटरमध्ये मी लिहून टाकलं आहे. निदान आम्हा दोघांना कन्क्लुजन तरी मिळेल. मनातले विचार कागदावरती मांडलेत, त्यामुळे आमच्या दोघांचा विश्वास तरी बसेल की हे नातं आता कायमचं संपलंय. आत्ता कुठे अनिशाला उमगलेलं असतं की जीवाच्याही मनात किती दुःख साठलंय, किती घालमेल होते त्याचीही. जीवाने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अनिशापुढे त्याच्या मनातलं दुःख बाहेर येतच. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. तेव्हा तो अनिशाला समजावतो की हे लेटर तिच्यापर्यंत पोहोचव आणि ते पोहोचवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तिला सांग, तिला समजाव की आमच्यातलं नातं आता कायमचं संपलंय. ते लेटर तो पुस्तकामध्ये ठेवून ते पुस्तक अनिशाच्या हाती सोपवतो. अनिशा जात असताना सुद्धा फिरून फिरून ती जीवाकडे पाहत असते. शेवटी जीवाने काळजावरती दगड ठेवून मोठं पाऊल उचललेलंच असतं. इकडे मामा आमंत्रण देण्यासाठी आलेले असतात. शारदा धनंजयच्या हाती ते चिन्मयीच्या लग्नाची पत्रिका सोपवतात आणि त्यांना लग्नासाठी आमंत्रित करतात. काव्या धक्क्याने त्यांच्याकडे पाहतच असते. तेव्हा शारदा धनंजयसुद्धा हसत ते आमंत्रण स्वीकारतात. मामा मामींना खूप बरं वाटतं. हात जोडत मामा त्या दोघांनाही म्हणतात की खरंच आभारी आहे. म्हणजे इतकं सगळं घडूनही तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलंत आणि तेही हसत हसत स्वीकारलंत. मामांचं मन भरून येतं. शारदा मामांना म्हणते की कसा आहेस रे तू? आपल्या माणसाचे कोणी आभार मानतं का? तेव्हा मामी म्हणतात की हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आम्हाला इथे येण्यापूर्वी खूप भीती वाटत होती आणि इथे आल्यानंतर एवढं सगळं घडलेलं विसरून तुम्ही हे आमंत्रण स्वीकारलं आहे. कसं आहे ना, नात्यांकडे पाठ फिरवली की नाती दुरावतात, परंतु जर प्रेमाने स्वतःहून जाऊन बोललं तर तीच नाती जवळ येतात. म्हणूनच तर आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. मामा मामींचं कौतुकच करतात. अगदी बरोबर बोललीस तू. मामा त्या दोघांनाही म्हणतात की आम्ही आमच्या मीनूच्या लग्नाचं आमंत्रणसुद्धा तुम्हाला दिलं होतं, तेव्हा तुम्ही आला नाहीत. आम्हाला वाटलं की तुम्ही नाराज असाल. तेव्हा धनंजय त्यांचा गैरसमज दूर करतो की नाराज असं नाही, ती फेजच तशी होती. परंतु म्हणतात ना, रीती आणि नाती ह्या निभवाव्या तर लागतातच. त्यावेळची ती एक फेज होती, ती सरली. आता सगळं छान होईल. स्वतःचेच बाबा असं म्हणतायत हे पाहून काव्या अजूनही त्याच धक्क्यात असते. धनंजय दौलतरावांना म्हणतो की आपल्या
चिनूचं सुद्धा लग्न तणक्यात पार पडणार दौलतराव आणि ते दोघेही गळाभेट घेतात. तेव्हा काव्य विचार करते की काय माणसं आहेत यार ही. माझ्या आयुष्याची माती करून आनंद कसले साजरा करतायत. तेव्हा मामी घरातल्या सगळ्यांना पेढा देत असते. ती काव्यालाही पेढा देणार. दौलत मामा तिला म्हणतात की थांब, तिला पेढा हातात देऊ नकोस. थोडा वेळ सगळंच वातावरण शांत होतं. खरं तर खूप गंभीर वातावरण असतं. त्यानंतर मामा हसत म्हणतात की अगं म्हणजे भरव स्वतःच्या हाताने. मामी काव्याला पेढा भरवायला जातात तेव्हा काव्या त्यांना म्हणते की नको आहे मला तो पेढा. जराशी रागातच असते. त्यावेळेस धनंजय मात्र मुद्दाम तिला चिडवतो. काव्या त्या मनस्थितीत नसतेच. तिच्या डोक्यात तिसरेच विचार चालू असतात. तेव्हा धनंजय मामा मामींना सांगतो की काव्या तुमच्या हातून काही पेढा नाही खाणार बरं का. कारण लग्नानंतर मुलांच्या आवडीनिवडी बदलतात. आता काव्या गोड खाते पण पार्थरावांच्या हातून. काव्या इतके वैतागून जाते ना, बाकीचे सगळेच जण चिडवतात. तेव्हा धनंजय काव्याला म्हणतो की मला माहिती आहे, मला आईंनी सांगितले काल पार्थराव गुपचूप लपून चपून हिच्यासाठी पेस्ट्री घेऊन आले होते. आता तर मामीसुद्धा काव्याला चिडवते की बाई म्हणजे आमच्या जावयाला काव्या वाचून करमत नाही वाटतं, म्हणूनच तर लपून माहेरी येत आहेत ना भेटायला. सगळेजण हसत असतात. मामा तर आता असं बोलत असतात की जसं काही त्यांच्या डोक्यावरचं सगळ्यात मोठं ओझं हलकं झालंय. ते धनंजयला सांगतात की आत्ता सगळं कसं सुरळीत झालं म्हणायचं. म्हणजे मुलांची लग्न एकदा मार्गी लागली की संपलं तर मग परत जीवाला काही घोरच नाही ना. आणि कसं होतं माहिती आहे का, आपल्यासोबत जे काही घडतं ना ते नियतीच ठरवते. पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नियतीने आपल्यासाठी जे काही केलं ते त्यातच आपलं भलं होतं. आता मामी आनंदाच्या भरात काव्याला विचारते की मग काव्या गोड बातमी कधी देणार आहेस. आत्ता मात्र काव्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि चवताळलेली काव्या मामीवरती रागावते. लाज नाही वाटली तुम्हाला हा प्रश्न विचारताना. आणि तुम्ही तर काही बोलूच नका. माझ्या आयुष्याची तर वाट तुम्हीच लावली असं मामाना म्हणता क्षणी धनंजय काव्याला ओढवतो. काव्या काय बोलतेस तू, कळतंय का तुला. काव्या आता तिच्या बापाची सुद्धा खरडपट्टी काढते. अहो तुम्ही तर काही बोलूच नका हो बाबा. ज्या लोकांनी तुमच्या मुलीच्या आयुष्याची माती केली आहे त्या लोकांना मिठ्या कसल्या मारताय तुम्ही. काव्या तिच्या मामीला सुद्धाच विचारते की काय ग मामी, इथे घरी आमंत्रण घेऊन येताना जराही वाटेत तुझा जीव तुटला नाही का ग. नाही म्हणजे आपणच मारलेल्या माणसाच्या श्राद्धाला जाऊ नये असं म्हणतात आणि तुम्ही लोकांनी तर माझा बळी दिला आहे. आणि इथे येऊन तुम्ही माझ्याच हातावरती तुमच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका कसली ठेवताय. त्या मेनूला तरी विचारलंयत का. तिचं मत तुम्ही विचारात तरी घेतलंय का की परत एकदा दुसरी काव्या तुम्ही लग्नासाठी तुमच्या मर्जीसाठी बोहल्यावर उभी करताय. तेव्हा धनंजयचा राग अनावर होतो. तो काव्यावरती खेकसतो की बस कर काव्या, कोणाशी बोलते भान आहे का नाही तुला. तेव्हा काव्या परत फिरून बाबांनाच म्हणते कोणाशी बोलताना भान ठेवायचं आहे बाबा. या लोकांशी ज्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावली, माझं आयुष्य एका क्षणात बदलवून टाकलं, या लोकांशी बोलताना मी भान ठेवायचं आहे. त्या लग्न मंडपात कोणी एकाने तरी मला विचारलं का बाबा की माझं म्हणणं काय आहे, मला हे लग्न करायचं आहे की नाही. नाही ना विचारलं. कारण सगळी माणसं स्वतःचं नाक कापलं जाईल याचाच विचार करत होती. सगळी स्वतःचा स्वार्थ बघत होती. बोला ना बाबा, द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. केला का तुम्ही तरी विचार केला का माझा. काव्या रागाच्या भरात जेव्हा विचारते तेव्हा दौलत मामा म्हणतात काय बोलतेस काव्या, तुला तरी कळतंय का. अगं त्यावेळची परिस्थिती होती का तशी. ती लोक तुझ्या बाबांना मंडपाच्या बाहेर जाऊ देणार नाहीत असं धमकवत होते आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही कोणाचा विचार करायचा होता, तुझा की तुझ्या बाबांचा. तेव्हा काव्या सगळ्यांना विचारते की अच्छा म्हणून तुम्ही लोकांनी माझा बळी दिला तर. परंतु काव्या एवढं व्याकुळ होऊन एवढं चिडून का बोलते त्यामागचं कारण फक्त आणि फक्त शारदाला माहिती असतं. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात रागाच्या भरात काव्याने
खूप मोठं पाऊल उचललेलं असतं. काव्य विचार करते की आता मला जे वाटेल तेच मी करणार, कारण तिला या लग्नाचं ओझं तिच्या मनावरती घेऊन फिरायचं नसतं. तेव्हा ती विचार करते की हे लग्न या लोकांनी ठरवलं होतं, परंतु या लग्नाचं पुढे काय करायचं ते मी स्वतः ठरवेन. तोचपर्यंत गुरुजींनी मानिनीला सावध केलेलं असतं की पार्थच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे. मानिनीचा जीव घाबराघुबरा होतो की आत्ता कोणतं वादळ येईल त्याच्या आयुष्यात. काव्य ज्या वेळेस वकिलांना फोन करते त्याच वेळेस पार्थसुद्धा तिथेच असतो आणि काव्याला डिवोर्स हवाय ही गोष्ट आता पार्थला सुद्धा समजणार असते. पार्थ पुढे नक्की काय करेल? काव्याचा निर्णय मान्य करेल की तिला समजा